राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे आपण पाहूयात। रामकृष्ण हरी। नमस्कार, मी सायली पाटील। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हा सर्वांचे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। मंडळी, तुम्हाला हे माहिती का की अनेक अभंग आणि अनेक ओव्यांमध्ये आरोग्याविषयी खूप सांगितलं जातं। ते म्हणतात ना की आरोग्य हे सर्वात श्रेष्ठ धन आहे। ते अगदी बरोबर आहे। माणसाकडे कितीही श्रीमंती कितीही प्रसिद्धी असली तरी जोपर्यंत मन आणि शरीर निरोगी असेल तोपर्यंत या सर्वांचा त्यांना उपभोग घेता येत नाही। त्यामुळे याच विषयावरती आपण आता या वारकऱ्यांशी चर्चा करूया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल। रामकृष्ण हरी माऊली, कुठून आलाय तुम्ही? सोलापूरचे आहात? माढा तालुका। हो का? तुम्हाला मी काही जर का आरोग्याबद्दल प्रश्न विचारले तर मला तुम्ही जर बरोबर उत्तर दिलं तर मी तुम्हाला एक बक्षीस देईन। मी तुमच्यापासून सुरू करते। माझा पहिला प्रश्न आहे, मच्छर टाळण्यासाठी काय करावं? 1. उघड्यावर पाणी ठेवावं। 2. झोपताना मच्छरदाणी वापरावी किंवा 3. दररोज फक्त फवारणी करावी। मच्छरदाणी वापरावी। बरोबर उत्तर आहे। तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो? 1. फळ खाल्ल्यामुळे। 2. तंबाखू बिडी गुटखा खाल्ल्यामुळे किंवा थंड पाणी पिल्यामुळे। तंबाखू गुटखा। अगदी बरोबर माऊली। तुमचं नाव काय आहे? मंदा पांडुरंग देवडकर। हो, तुम्हाला आमच्याकडून एक बक्षीस हे का, हे तुमच्यासाठी। टाळ्या वाजवा सगळ्यांनी। विठ्ठल विठ्ठल। दिवलेचे रोपं लावले तरी त्याचा वेल्यू गेला कागलावरी। ही परंपरा आपल्याला पुढे न्यायला पाहिजे। यासाठी आपल्याला तरुणांनी सुद्धा आलंच पाहिजे। आणि काय जरी काही आजारी झाला तर आपल्या शासनाने त्या आपल्या व्हॅन वगैरे आहेत, त्या बस वगैरे येतात, सर्व मोफत औषधांचे वगैरे ते सर्व मिळतच असतात। मी तुमच्यावर एक छोटा खेळ खेळणार आहे। तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं जर का तुम्ही योग्य दिली तर आमच्याकडून एक छोटी भेट असते। प्रश्न आहे, दारू पिण्याचे मानसिक परिणाम कोणते आहेत? 1. अधिक हुशारी। 2. नैराश्य। 3. झोप न लागणे। नैराश्य। अगदी बरोबर। ते आमच्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेटवस्तू। महाराज मस्त उत्तर दिले। अगदी छान आणि तुमचे खरं खूप मनापासून धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल। मच्छर टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? 1. उघड्यावर पाणी ठेवलं पाहिजे। 2. झोपताना मच्छरदाणी वापरली पाहिजे किंवा 3. फक्त फवारणी करावी। काय वाटतं? मच्छरदाणी। अगदी बरोबर। टाळ्या। तोंडाचा कर्करोग जो आहे तो कशामुळे होतो? 1. फळं खाल्ल्यामुळे। 2. तंबाखू खाल्ल्यामुळे किंवा 3. थंड पाण्यामुळे। अगदी बरोबर। विठ्ठल विठ्ठल। परत इच्छा होते, परत इच्छा होते। हो ना? बदल आता पुढच्या वर्षी नाही यायचं, पण जवळचे जसे दिवस जवळ येतात ना परत तयारी करतो आणि सकाळीच निघतो। तर जाऊ का नको माझ्याकडून होईल का नाही, होईल का नाही, पण इतकं नेते मला पटापटा पटापटा तर मला सकाळी उठून काहीच वाटत। रामकृष्ण हरी। अजून काय? दुसरं काय? पण मग तुम्हाला काय वाटतं की शासनाने आरोग्यासाठी काही सोयी केल्या आहेत का? हो, इतक्या केलेल्या, बापरे। हो ना? इतकं का ते स्वतः सुद्धा मदत करायला तयार। मी तुम्हाला काही प्रश्न विचारते चालेल। आणि जर तुम्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर आमच्याकडनं एक बक्षीस आहे तुम्हाला। ठीक आहे। आणि आरोग्याबद्दल आहेत प्रश्न। उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय आवश्यक आहे? 1. जास्त मीठ खाणं। 2. दररोज चालणं किंवा 3. झोप कमी घेणं। दररोज चालणं। बरोबर, अगदी बरोबर। दुसरा प्रश्न आहे, उच्च रक्तदाबामुळे कोणता धोका असतो? 1. खोकला। 2. हृदयविकाराचा झटका किंवा 3. ताप। हृदयविकाराचा झटका। अगदी बरोबर। उच्च रक्तदाब असलेली कोणती सवय टाळावी? 1. फळ खाणं। 2. तंबाखू सिगरेट किंवा 3. चालणं। तंबाखू सिगरेट टाळणं। अगदी बरोबर। तुम्ही दोघेही जिंकलेला आहात। तुम्हाला आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू। रामकृष्ण हरी। असाच तुमचा निरोगी प्रवास होऊ दे आणि अशीच तुम्ही अनेक वारी करा। विठ्ठल विठ्ठल। दिवस मावळलाय पण वारकऱ्यांची ऊर्जा नाही।
अशाच प्रकारे विठू माऊलीच्या नामघोषात दिवस 9वा संपलाय. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. विठ्ठला